विनायक दादा भानवसे, रील स्टार प्रसाद सातव, आमच्या IDFC. त्या दिवशी तुम्ही बघितलं असाल आम्ही चहा प्यायला आलतो, या माणसानं प्रश्न विचारला मध्ये मुलं निघून गेलो थांबलो नाही. काय राव या असली सेवा चालू आहे भावाची. हे आमचे बंधुराज आले तर त्यांची काय नाही मित्रांनो, त्यांच्या गुडघ्याची वाटी दिली झाली हो. मी विचार करतोय ठोकून सरळ करावं, पण इथं हातोडीच नाही. हो दिनेश, हो दिनेश, येता नाही हातोडी आण हातोडी. हॅलो नमस्कार मित्रांनो, आपलं चायवाला व्हिलॉगर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी दीपक गावारे. आज सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. अनु काय करते? अनु काय करते तू? अनुचा अजून ब्रशच चाललाय, तर आपण पटकन दिवशी चहा घेऊ. हा मित्रांनो, चहा झालेला आहे. आता चहा आणि मस्त बिस्किटावर ताव मारू आणि मग आपण आता पुढं कामाला जाऊ फटाफट. तर मित्रांनो, चहा आणि बिस्किटावर ताव मारायचं काम चालू आहे. एक नंबर चहाची बिस्किटाची टेस्ट आहे, काय स्वाद आहे. हा कसा आहे बिस्किट चहा? मस्त मस्त आहे, एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो, एक नंबर. सकाळी सकाळी चहा आणि बिस्किट म्हणजे खरंच अप्रतिम जोडे. आपलं काम चालू असताना जानू आली मनूला घेऊन. मनू कुठे गेलता तू? ए म्हणे कुठे गेलता तू? फिरायला गेलता? म्हणे फिरतो सकाळी सकाळी. ती वॉकिंगला जातो, वॉकिंगला रोज सकाळी जातो आहे की नाही. जानू अजून फेपणे नाकाची अजून ह्याची पारुशीची आंघोळ पण नाही केली तिने. कसं रे जानू असं असतंय कुठं? आणि तू तर काय ही काळी पुरगी बा जपानी. हॉटेलवर जायला खूप उशीर झाला मला. आता तरी मी चाललोय, एवढा उशीर जर झाला तर जावं तर लागणार. फायनली मी आता हॉटेलवर आलोय आणि आज मी एकटाच आहे, तर दत्ता भाऊजी येणार नाही. तर कुलप उघडले, तर आता पटकन अशी हॉटेल उघडतो. एकीकडे बटाटा शिजू घातलाय आणि दुसरीकडे आपलं चहा बनवायचं काम चालू आहे. तर आज एकटा असल्यामुळं खूप लोड आहे, नासू द्या, यातच मजा आहे, कारण सवय एकट्याला. सकाळी सकाळी बाबा वडा खायला खाली होते, पण आपला वडा तयार नाही आहे. बाबा म्हटले मग चहा द्या. तर बाबांना आपण आता चहा देतोय, चहा तयार होतोय. हा फायनली वडापावसाठी आता बेसन तयार करतोय. बघा असं बेसन तयार करायचं घट्ट, त्याला एकदम घोटून घ्यायचं जोपर्यंत ती हे होत नाही. म्हणजे त्यातले सगळ्या अशा गाठीपिठी सगळ्या बारीक झाल्या पाहिजे, अशा गाठीपिठी राहिल्या नाही पाहिजे त्याच्यात, तोपर्यंत त्याला असं घोटून घ्यायचं. तर मित्रांनो, आपलं बेसन तयार झालेलं आहे. तर बेसन आहे ना एवढं पातळ असलं पाहिजे बघा, तेव्हा ते वड्याला एकदम व्यवस्थित लागतं. त्याशी मिरची कट करून घ्यायची, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, मिरची आधी अशी मध्ये मोडली ना तर ती तेलात टाकल्यानंतर जास्त फुटत नाही आणि तेल अंगावर उडत नाही. त्यामुळे मिरची कट करताना कधी मधूनच कट करायची, जेणेकरून मिरची खायला पण चविष्ट लागते आणि टेस्ट पण छान लागते. हे बेसनाला असं झाकण ठेवून 1 तासभर किंवा अर्धा तास तरी मुरू द्यायला पाहिजे. ते आता मुरू देऊ आपण. स्पेशल चहा बनवतोय. स्पेशल चहाला गिरायक आलेलं आहे, 2 जण, त्यांना आपण चहा बनवून देतो. आधी आपलं बटाटा शिजेपर्यंत, बटाटा अजून खळखळ उकळतो, अजून शिजला नाही आहे. बटाटा शिजेपर्यंत आपण त्यांचा स्पेशल चहा बनवून देऊ. आपल्याकडे आता सूरजदादा आणि सोन्या भाऊ आला आहे. सूरजदादा हवार येऊ, प्रॅक्टिस तयार नाही काय नाही. चव घालू नका करावं, मार्केटिंग करायची आपली, तुम्ही कशाला नाही म्हणताय. आता बटाटे शिजू लागली, ही टायमिंग आहे का बटाटे शिजायचं? मित्रांनो, आपला एक टायमिंग असतो आणि आम्ही प्रॉपर टायमिंग फॉलो करतो. ए सोन्या क्या बात आहे. तुम्ही अण्णा हजारच बघतो टायमिंगला बघणार. अण्णा आहेच तर भाई, समाजासाठी लढणारा एकमेव असा निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे ते. भले भले झुकले त्यांच्या पुढे. चहा लय गार झाला म्हणून चहा गरम करतोय आपण. आणि आपल्याकडे आले सध्या कुमार, अरविंद आणि आपले पप्पू भैया. तर त्याला आपण चहा गरम करून देतोय, कारण थंडी खूप जास्त पडली आहे. थंडी खूप पडली ना, जास्त पडली. चहा गरम करायचं चालू मित्रांनो, चहा गरम करायचं काम चालू आहे. आणि आमचं इकडे पण गुलाबाच्या फुला
बंद कर ना. नाही त्यांचं जरा ते शिरोशायरी आणतात अजून म्हणून म्हणलं बंद करेन. शिरोशायरी चांगली नाही वाटत. तर ठीक आहे, आता मी काय करतो, चहा गरम करून त्याला चहा देतो अगोदर, मग आम्ही तुमचं गप्पा मारतो. अशा प्रकारे गरमागरम चहा झालेला ना, आता मी पण त्यांच्यासोबत चहा घेतोय. हे कुमार, अरविंद चहा कसा आहे? 1 नंबर आहे ना मस्त. मग या तुम्ही कसला विचार करता या चहा घ्यायला हॉटेलवर, अस्सल चहा प्रेमी. हां, तर आपली आता वडा चालू आहे, म्हणजे वड्याचे गोल गोल रोल बनवायचं चालू आहे. गोल गोल गोळे बनवून आपण ते रोल्स असे एका प्लेटमध्ये टाकतो. मग आपण ते तेलात सोडून हे करणार आहे. सध्याचं आपण काय करतो माहिती का, चटणी म्हणजे असे रोल बनवतो आहे. खूप वेळ लागतो याला, खूप मेहनतीचं काम आहे, पण ह्याच्यापेक्षा मजा बी नाही दुसरी. कशाला आलता? वैरणीला वय. हे बा आमचा भाव आला मोठा, आपले रोल बनवायचं चालू आहे, ते आलता वैरण सांगायला. आपलं पारोल किती दिवस आहेत रे यायला? 10 दिवस आहेत. बरं ऐक ना, ते गणपतीचं काय झालं? सांगितलं की आपण आता यांना सांगितलं 10-15 फोन करून सांग. चहा घेतलाय? हो घेतलं. कसा लागला चहा? मस्त आहे. हो, तुम्ही रोज असता आमच्यापाशी चहा घ्यायला म्हणून विचारलो. त्याशिवाय चहा पी वाटत नाही. हाव का? खरंच खाऊ का आपलं? आपली फायनान्सचे साहेब होते. कोणतं फायनान्स आहे तुमचं? हा, बजाज. अरे बाबा, मला बजाजवर EMI वरती आयफोन घ्यायचा राव आपल्याला व्हिडिओला. ते कसं घ्यावं लागतं काय, जरा डिटेलमध्ये काय सांगू शकताय मला तुम्ही त्याबद्दल? आपण 2 व्हीलरला टू व्हीलरला आहे का? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला वडा तयार झाला आहे. बा गरमागरम वडा, लुसलुशीत लाल बुंद वडा, खायला अतिशय मतलब एकदम खतरनाकच वडा आहे. बा तयार झाला आहे फायनली. सकाळपासून गिराईक चालू होतं. आज एकटाच असल्यामुळं खूप सारी परेशानी, आणि ह्या परेशानीतूनच आत्ता कुठं वेळ मिळाला आहे. वडा पॅटीस चालू आहे सकाळपासून, चहा पण चालू आहे आणि गिराईक पण चालू आहे. बोला काय द्यायचं? एक कट द्यायचा तुम्हाला? पॅटीस आहे, वडा आहे, सगळं गरम आहे. काय देऊ सांगा? ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपल्यापाशी आले रील स्टार विनायक दादा भानवसे, रील स्टार प्रसाद सातव, आमच्या IDFC. त्या दिवशी तुम्ही बघितलं असाल आम्ही चहा प्यायला आलतो, या माणसानं प्रश्न विचारला मध्ये मुलं निघून गेलो, थांबलो नाही. आपले IDFC बँकेचे मॅनेजर केवढा म्हणून विचारतात, काय कसला विचारला प्रश्न? एवढं तळण त्यात नंदीबैल खेळ असं होतं ते. सापडक ना उत्तर तुम्हाला. त्याचं उत्तर मित्रांनो भज आहे. भज एवढे कडे जे तेल असतं ना त्याला तळ म्हणतात, आणि त्यात नंदीबैल खेळ म्हणजे भज ज्यावेळेस उकळतं ना त्यावेळेस असं उसळ्या मारतं. ते असं रील होतं. उत्तर कशाला सांगितलं तुम्ही मग कमेंट करून सांगायचं की राव, मला तरी काय माहिती, तुम्ही सांगितलंच नाही मला. करायला पैसे लागतात आला तुम्हाला कमेंट करायला पैसे लागतात, मला डेंजरच काम आहे. त्याच्यामुळे कमेंट केली. सोबत आपले IDFC बँकेचे मॅनेजर, पलीकडं ABM येतं, आणि अलीकडे प्रसाद सातव दादा, पलीकडं हे फायनान्स रिलेटेड. त्यांनी अगोदर फायनान्समध्येच काम केलंय. अजून काय म्हणायचं मित्रांनो? काय म्हणायचं? तर असंच आमच्या ब्लॉग मध्ये डेली तुम्हाला नवीन बघायला मिळतं. आता सुरुवात केलेली आहे गौतमी पाटील. अहो मला चक्कर बिक्कर यायचे, अटॅक बिटॅक घ्यायचं राव, गौतमी नाव घेतलं. खरं येणार नाही बरं का. आता मी जातो उठून, बाकीचे नियोजन तुमचं तुम्ही लावा. काय चाललंय बाकीचं काय विषय? चहा वगैरे प्यायला आलता का नाही? तर कधी अवश्य नक्की चहा प्यायला या. मी चहा पिलो आता. आणि त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं विनायक दादानी की ते आवर्जून चहा प्यायला येतील बघा, ते आले डबल. तुम्ही केव्हा येताय मग? लवकर या. माझं पण नाव घ्या की मी पण आलो. प्रसाद दादा पण आलेत बरं का. ऍड्रेस सांगायचं त्यांना, कुठं दुसरीकडे जाते. नाही KBP कॉलेज रोड, होंडा शोरूमच्या समोर अस्सल चहा प्रेमी पंढरपूर. आवर्जून भेट द्यायची बरं का. तर मित्रांनो, आता मी वडा काढतोय, आणि आपल्याकडे वडा खायला आले ते स्पेशली विनायक दादा भानवसे आणि रील स्टार प्रसाद सातव. हो, अस्सल वडा खायला आला तुम्ही? असं वडा हे काय काढायला आलं तुमच्यासाठी? तर काढायला आलो. खायला आलाय ना? अस्सल वडा खायला आले ती, आणि अस्सल पॅटीस खायला आलेत मित्रांनो. मी आता पॅटीस काढतो अगोदर त्यांच्यासाठी. तर मग 2 मिनटं पॅटीस काढून घेतो आधी. गरम सगळे रेडी मटेरियल, असे वडे बिडे पॅटीस मस्त. इकडे तेल बिल गरम होते, खतरनाक आहे. एकदा नक्की खाऊन जाऊ. दीपक काय चालू आहे? काय राव, या असली सेवा चालू आहे भावाची. हे आमचे बंधुराज आले तर त्यांची काय झालं मित्रांनो, त्यांच्या गुडघ्याची वाटी दिली झाली. हो, मी विचार करतो ठोकून सरळ करावं, पण इथं हातोडीच नाही. हो दिनेश, येता नाही हातोडी आणा, हातोडी. मालकाची वाटी ढिली झाली, ढिली ठोकून जाम बसवायचे. सांगितलं मी हातोडी आणा, सांगितले त्यांना. हे काय झालं माहिती मित्रांनो, बाई अशी हालायला लागली. याशी जरा 2-3 असे ठोके टाकले ना की जाम होती. ती लगेच मी आता जाम करा. आणा की हातोडी, आणा की हातोडी. नाही टॉमी नाही, हातोडीने ठोकायची, सरळ बसवायची.
4-5 सांबार खिरे बना ना. नाही नीट झाली तर सांबार खिरे मारून आम्ही जाम बसवणार तिथं. काम असते काय करावं आता. अरे मी तू चोपाय सांगितलं तू हातुडीन कोटीन वाटी अरे ती दिली झाली रे. दुखतंय म्हणून चोपाय सांगितलं बेल्ट लावणार कशाला दुखतंय कसं नाही काय मोकळं जा बाई. बाई असं हलतं सगळं. दिली झाली सगळी खिळखिळी झाली तू. बदलून मिळत नसते रे ती. तर मित्रांनो विनायक दादा आता बाहेर पडले होते पण मुळात त्यांचं काम असं होतं बाहेर पडण्याचं की घरची गॅस टाकी संपली होती आणि किती मोठा माणूस असला ना तर घरचे काम हे करावेच लागतात. होय विनायक दादा कशाला आलाय तुम्ही. गॅस संपलेला तुम्ही हॉटेलला गॅस घेऊन जायला आलो या. घरचा गॅस संपला म्हणून एवढा मोठा रील स्टार गॅस टाकी भरायला आलाय. पहा मित्रांनो माणूस किती मोठा असला तर घरची कामं त्याला करावीच लागतात. तिथनं सुट्टी नसते नाहीतर काय होतं नाहीतर घरात बायको घेत नाही बा. उपाशी मारावं लागतंय. आम्ही केलंय मी करू का नको मग मला प्रश्न पडायला लागला आता. ती आपण बाहेर गेले बा मित्रांनो असं असतंय बा लग्न केल्यावर असं असते किती मोठं असलं ना तर घरची कामं करावी लागतात. लग्न करून आपण नाही नाही मी अजिबात करणार नाही बा तुमच्यापासूनच शिकून घेतो. दुरून डोंगर साधन हा तुम्ही अजून एखादी करा आम्हाला नाही म्हणताय. हो साहेब चला आमच्या कामातून तुमचे काय वड्या काढ. हे आमचे BM साहेब. आम्हाला हप्ते गोळा करायचे आयला लागी लागलेला आहे. तुमच्या याला टाकवलं बरं का मी असं DM ला टाकवलं बरं का व्हिडिओ.